मम्मी प्लीज दरवाजा उघड, काय झालंय? मम्मी हे बघ, आपण बोलूया. मम्मी प्लीज दार उघडा. मला कोणी बी थांबवायचं नाही. मम्मी मम्मी थांब. मम्मी मम्मी हो तुम्ही काय करताय? बाई, आजपासून तुझ्या बरोबर आणि तुझ्या बरोबरच्या या घराबरोबरचा माझा संबंध संपला. मम्मी असं का बोलतीयस तू? एवढं काय झालंय सांगशील का प्लीज? ज्या कामासाठी मी इथं थांबले होते ते काम संपलं बरं का बाई. मी तुला दिलेला शब्द पाळला. माझी जबाबदारी संपली. कसली जबाबदारी? तुझ्या पोराला मोठं करीन, स्वतःच्या पायावर उभं करीन असा शब्द दिला होता ना. झाला तो उभा. आता माझी जबाबदारी संपली. आता मी या घरची लक्ष्मी नाही. आतापासून तू या घरची लक्ष्मी. आतापर्यंत मी या घराला सांभाळलं. आता माझी जबाबदारी संपली. मी तुझ्याशी जे काही वागले त्याच्यासाठी माफ कर मला. मम्मी हो काय बोलताय? शेवटी काय बी झालं तरी तू या घरची मालकीण. आज तुझ्या हातात या चाव्या देऊन मी माझ्या जबाबदारीतनं मुक्त. मम्मी एक मिनिट, तू हे घर सोडून कुठेही जाणार नाहीयेस. आता मी थांबून काय करू बाळा? माझं काम तर संपलं. आता तू मोठा झालायस. तुझे निर्णय तुला घेता येतं. मी काय बाबा हे घर नीट सांभाळलं नाही, पण मला विश्वास आहे तुम्ही हे घर नीट सांभाळल. भाई जाताना कधी बी जाते नाही म्हणायचं, येते म्हणायचं. तुझी काळजी घ्यायला तुझी सून आहे, पण तू जेव्हा कवा मी कोमातनं बाहेर येशील ना तेव्हा तुला कोमातनं बाहेर काढायला तुझी कामिनी लई त्रास सहन करत होती.
जवा कवा मी तू कोमात बाहेर येशील ही कामिनी तुझ्या समोर नसन तिला लक्षात ठेव जाते मी काही परत यायची नाही. मम्मी 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 थांब. सोड माझी वाट. मी तुला हे घर सोडून कुठेही जाऊ देणार नाहीये. मला कुणालाही दुखवायचं नाही. सोड. मम्मी तू हे घर सोडून गेलीस तर आम्हाला सगळ्यांना खूप त्रास होणार आहे, लक्षात ठेव. असं काय करते? सगळं तुझंही घर आहे. माझा काय अधिकार नाही या घरावर. माझा काय बी हक्क नाही. कोणी मी या घरातली. माझ्या भाई बरोबर माझं लग्न बी झालं नाही. कुठल्या अधिकारानं राहू? आणि ज्या घरावर माझा काही अधिकार नाही तिथं राहणं मला काही पटत नाही बाबा. बाबांनंतर जर या घरात कोणी मोठं असेल तर ती तू आहेस. तुझी आत्या आहे की या घरातली लेक आहे, बाईची मोठी बहीण आहे. माझ्या मागणं ती सांभाळून तुम्हाला. या कमूने खूप मोठा डाव मांडलाय बरं का. लवकरात लवकर उलटवायला हवा. पण मम्मी तुम्ही जाणार कुठे? वाट मिळेल तिथं जाईन. आणि हा तुला गुंडगिरी नको होती ना. आता मीच नाही राहणार तर गुंडगिरी बी नाही राहणार घरात. पण मम्मी त्याचा अर्थ तुम्ही घर सोडून जा असा नव्हता. ज्या घरात मला माझ्या मनाप्रमाणे वागता येत नाही, मला हवं तसं बोलता येत नाही, हवं तसं वागता येत नाही, तिथं माझं मन कसं रमन. तुम्ही समजी तुमच्या मनाप्रमाणे राहा. तुला कोण म्हणालं तुला तुझ्या मनासारखं करता येणार नाही म्हणून? गेल्या काही दिवसात बघते ना मी. मम्मी आमच्याकडनं काही चूक झाली असेल ना तर आमचे कान पकड. तू म्हणशील तसं आम्ही करू, पण घर सोडून जाऊ नकोस प्लीज. तू जे काय बोलतो ना ते तुझ्या बायकोला पटलं नाही बरं का. नाही मम्मी असं नाहीये. तुम्हाला जसं काय भाईला ज्या पद्धतीनं भाईला कोमातनं बाहेर काढायचं त्या पद्धतीनं काढा. मी निघून गेल्यावर भाईच्या जुन्या आठवणी तुम्हा लोकांना नीट पुसता येतील. हा तू शिवाय ना त्याला बी सांगते जा बाबा कुठंतरी गावी निघून जा, म्हणजे सगळं सगळं तुम्हाला हवं तसं होईल. फक्त एकच गोष्ट काळजीपोटी सांगेन बरं का. गेल्या 15 वर्षात मी एकच गोष्ट शिकले, ती म्हणजे माणूस मेला ना तरी बी त्याची दुश्मनी जिवंत असते. त्यामुळे माझ्या भाईची काळजी घ्या. मी निघते. मम्मी प्लीज. जाऊ दे तिला. एकदा का तिनं ठरवलं का ती कोणाचं ऐकायची नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव कमू, या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायम उघडे आहेत बरं का. त्या काय बोलतीस तू हे? अरे बाबा तेच म्हणतीये मी. खातीचा पायच नाही निघणार बघ या घरात. त्या घरावर खूप जीव आहे रे तिचा. कमू मला सांग बरं, या पोरानं तुला जीव लावला. ती पोरगी हा ती आपलं घर सोडून भाईची सेवा करण्यासाठी इथं येऊन राहिली. मी तुला मोठ्या बहिणीसारखा मान देते. तू आम्हाला सगळ्यांना या घराला भाईला सोडून निघाली. तुझं जर या घरावर प्रेम असेल तर आम्ही कोणी अडवलं नाही तरी मागे वळशील, नाही तर निघून जाशील.
या कलाने माझा गेम माझ्यावरच फिरवला. पर आता मागे फिरले तर मूर्खपणाचं होणार. ते अगं मम्मी 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 प्लीज तुम्ही जाऊ नका. मला थांबवायचा प्रयत्न करू नकोस. मम्मी तुम्हीच निघून गेलात तर सौरभ खचून जाईल हो. त्याची अवस्था आत्ताच इतकी वाईट झाली. माझा पोरगा आता माझं कुठं राहिला. तो तर तुझा झालाय. मम्मी मी तुझाच आहे. तुझाच मुलगा आहे मी मम्मी. तुला जसं पाहिजे ना तसं आपण करू. बाबांना कोमातून कसं बाहेर काढायचं हे सगळं तू ठरव. तू म्हणशील तसं करू, पण असं प्लीज घर सोडून जाऊ नकोस. आपले जे काही गैरसमज असतील ना आपण बोलू. आपण सगळे एकत्र बसून सॉर्ट आउट करू मम्मी. पण असं वागू नकोस ग. तूच आई आहेस माझी. मला लहानपणापासून जेव्हा आठवतंय तेव्हापासून कळायला लागले अगं मी तुझ्याकडेच आई म्हणून बघतो. तूच मला सांभाळत लहानपणापासून, म्हणून मी आज डॉक्टर आहे. नको ना घर सोडून जाऊस. अगं तूच आई आहेस माझी. मम्मी तुमची जबाबदारी अजून संपली नाहीये. आम्हाला गरज आहे तुमची. आणि अशा वेळेला तुम्हीच आम्हाला सोडून गेलात तर आम्ही कोणाकडे बघायचं. नको घर सोडून जाऊस. चल चल आज चल. चल चल. कमून नाही परत आली तर बरं होईल. चांगली बाहेर गेलीये. चला. माझी कमू परत आली. सौरभ मी तुला बोलले होते ना काही घर सोडून तिला राहणार नाही म्हणून. अरे या घरावर आणि तुझ्यावर तिचं खूप प्रेम आहे बाबा. कमू बरं झालं बाई तू परत आली. तुझ्याशिवाय घर कसं. आत्या आम्ही जर गेलो नसतो बाहेर तर मम्मी खरंच निघून गेल्या असत्या. मी या घरची लक्ष्मी आहे पण मम्मी या घरची शक्ती आहे. घराचे नीती नियम चालीरीती सगळं त्यांनी शिकवलंय आणि त्यांच्याशिवाय घर कायम अपुरं आहे. मम्मी वाद काय सगळ्या घरात होतच राहतात पण म्हणून यापुढे तुम्ही घर सोडून जायचं नाही. पहिल्यासारखं तुझ्या नियमानुसार हे घर चालेल. मम्मी या किल्ल्या ही एवढी मोठी जबाबदारी मी अजून पार नाही पाडू शकत. तुमच्याकडेच असू दे. मला थोडा वेळ इथंच शांत बसायचे. घे कामाचा असेल फोन घे. बोला डॉक्टर पालव. मम्मी
मी पण बाबांना सांगून येते तुम्ही आलात परत. तुम्ही म्हणालात की तुम्ही जाताय, त्यांना वाईट वाटलं असेल ना. आलेच. कुठं? कमू, अगं तू आता थोड्या वेळापूर्वी गेली ना, तेव्हा मीच पोरांना समजावलं. म्हटलं जा बाबा, तिची समजूत घाला आणि परत आणा. तुला तर माहितीये मला मोठेपणा घ्यायचा स्वभावच नाही बाई माझा. तू काय आहेस आणि काय नाहीस मला चांगलं माहितीये कला. कमू, अगं मीच पोरांना सांगितलं, म्हटलं या घराला तुझी किती गरज आहे ते त्यांना सांगावं. घराला माझी किती गरज आहे, मला या घराची किती गरज आहे याचा विचार करण्याची तुला गरज नाही. तुला या घराची किती गरज आहे याचा विचार करण्याची गरज आहे आणि आम्हाला तुझी गरज नाही. 4 दिवसासाठी पाहुणी म्हणून या घरात आलीस, बोरिया बिस्तारा गुंडाळायचा आणि निघायचा आता. कमू, अगं असं नको करू बाई, मी तुझ्या पाया पडते बाई, असं करू नको ग, असं करू नको. रडू नको, यानं मला काय बी फरक पडत नाही. तुला आता काय करायचंच असेल तर एक काम करायचंय, त्या कस्तुरीला बाहेर काढण्याचं काम. ती कस्तुरी या घरातनं बाहेर कशी जाईल याचा विचार कर. छान दिसताय ना. तुम्हाला माहितीये मी आत्ताही तुम्हाला बघून सांगू शकते की तुम्ही पूर्वी कसे दिसत असाल. गेली अनेक वर्ष तुम्ही असं स्वतःला आरशात पाहिलं नसेल ना बाबा. आता बघून घ्या. खरंय ग तुझं कस्तुरी. भाईला बाहेर फिरायला खूप आवडायचं. जो माणूस एका जागी 10 मिनिटं कधी बसायचं नाही, तो आता 15 वर्ष बेडवर पडून आहे. त्याच्या मनाला काय वाटत असं. आणि घरातले पण बघ, इतक्या वर्षात कधी एकदाही भाईला घराबाहेर काढलं नाही. 4 भिंतीत कोंडून ठेवलंय. नाही, आधी त्याचे डोळे उघडे नव्हते तेव्हा नव्हता उपयोग, पण आता भाई, उद्यापासनं ना मी तुला बाहेरच्या जगात काय घडतंय ते सांगत जाईन. हा, अरे बाहेर किती बदललंय बाबा, मोठमोठे रस्ते, बिल्डिंगा. मी सांगत जाईन. आता आराम कर, उद्या सकाळी बोलू. झोप. आत्या, आपण उद्या बाबांना बाहेर फिरायला नेऊया का? नको ग बाई. नाही म्हणजे माझ्यात तरी कमू समोर हे बोलण्याची हिंमत नाही. तू म्हणते ते बरोबर आहे. बाहेरचं जग जर भाईनं बघितलं ना, तर त्याच्या डोळ्यात दिसणारा जो आनंद असेल ना, त्याचं वर्णनच करता येणार नाही बाई. पण नाही बाई माझी तरी हिंमत. लवकर बरा हो रे भाऊराया, आणि ये बाहेरच्या जगात. बघ किती सुंदर आहे जग. तोपर्यंत राहा बाबा या 4 भिंतीत.
बाबा, ठरलं. आपण दोघं उद्या बाहेर फिरायला जातोय.